हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहे। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही। आता सर्वात प्रथम सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा सर्वात पहिला जिल्हा आहे तो सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहे। आणि दुसरा जिल्हा आहे तो अमरावती। तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तरी देखील आज तुम्हाला पैसे जमा झाले असतील। तुम्ही तुमच्या बँकेत चेक करा, तुम्हाला मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा झालेला आहे। आणि त्यासोबतच बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे आलेले आहे, आज पैसे जमा झालेले आहे। या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा झालेले आहे। आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना 4200 रुपये जमा झालेले आहे। किती पैसे जमा झाले? 4200 रुपये। अतिशय आनंदाची बातमी आहे। 4200 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता सर्वांना सरसकट 4200 रुपये जमा झाले का? नाही, सर्वांना सरसकट 4200 रुपये जमा झालेले नाही। आता किरकोळ बहिणींना बघा, आता कोणत्या बहिणींना 4200 रुपये जमा झालेले आहे? ज्या बहिणींची केवायसी कंप्लीट झाले असेल, मागच्या महिन्यामध्ये ज्या बहिणींची केवायसी कंप्लीट झाले असेल आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला असेल अशा बहिणींना 4200 रुपये आणि काही बहिणींना फक्त 2100 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। आता 2100 रुपये प्रमाणे मेसेज कोणाला येतोय? ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटला नसेल त्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येतोय। ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 2100 रुपये असं तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे। लक्षपूर्वक आहे का? ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 2100 रुपये असं 3700 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे। आता या 3 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील। तुम्ही जर या 3 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम बघा, आता तिसरा जिल्हा आहे तो जळगाव। तुम्ही जर जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर जळगावला सुद्धा पैसे वाटप आज झालेले आहे। जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। नाशिकमध्ये सुद्धा आज सकाळीच पैसे पाठवले आहे। आतापर्यंत बऱ्याच महिलांना पैसे आलेले असतील आणि बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 2100 रुपये असं पैसे भेटतात आहे। फक्त तुमची केवायसी होणं गरजेचं आहे। पुढचा जिल्हा आहे तो संभाजीनगर। आता बघा संभाजीनगर वाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। लाडकी बहिणीच्या दृष्टिकोनाने आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने संभाजीनगर लाडक्या बहिणींच्या संख्येने जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या जिल्ह्यामध्ये पात्र केलेले आहे। आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा करण्यात आलेला आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बघा, महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे की महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे पाठवला आहे। 4200 रुपये सर्व बहिणींना सरसकट मिळणार नाही, काही ठराविक बहिणींना 4200 रुपये जमा होत आहे।
आणि 1500 रुपये ऑक्टोबर महिन्याचे ज्यांचे बाकी असेल त्यांना देखील देण्यात येत आहे। तर आता या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे। पुढील 3 जिल्ह्यांची नावं पहा। रायगडमध्ये जरी तुम्ही राहत असाल तर रायगडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, या 3 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर दुपारपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झाला असेल। आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा जमा झाला की नाही। भरपूर बहिणींना कन्फ्युजन असतं की आम्हाला मेसेज आला नाही, तर आता मेसेज यायचं बंद झालेलं आहे। काही बहिणींना मेसेज येतो पण काही बहिणींना मेसेज येत नाही, म्हणून मेसेजची वाट पाहू नका। तुम्ही स्वतः बँकेत जाऊन चेक करू शकता। तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर मोबाईलवर तुम्ही चेक करा तुम्हाला हप्ता जमा झालेला असेल, कारण सकाळपासून याची सुरुवात झालेली आहे। आणि या रायगड, धुळे आणि रत्नागिरी दुपारी या जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आलेला आहे, कारण आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे कंप्लीट झालेले आहे आणि तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला मेसेज आला असेल। पुढील जिल्ह्यांची नावं पहा। मुंबई, नंदुरबार आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। नंदुरबारवाल्यांसाठी आणि मुंबईवाल्यांसाठी आणि बीडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर आता संध्याकाळी 6 वाजेनंतर या जिल्ह्यांचा नंबर आलेला आहे आणि तुम्हाला पैसे आलेले असतील। तुम्ही जर तुमच्या मोबाईलवर प्रतीक्षा करत असाल की पैशांची वाट पाहत असाल, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, तुम्हाला मेसेज आलेला आहे। बघा पुढचा जिल्हा आहे तो पुणे, त्यानंतर कोल्हापूर आणि अहमदनगर। आता शेवटचे 3 जिल्हे आहे पुणे, कोल्हापूर, अहमदनगर। या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे आलेले आहेत। या जिल्ह्यांना सुद्धा आता बहिणींना 2100 रुपये आणि काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होत आहे। तर आता महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा सर्वात प्रथम या 15 जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे आणि या 15 जिल्ह्यानंतर उद्या परत 15 जिल्ह्यांमध्ये असं उर्वरित शेवटी महाराष्ट्र राज्य शासनाने 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यातून राहता, तुम्ही जर या जिल्ह्यातून राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील तुम्ही चेक करा आणि आले असतील तर कमेंटमध्ये हो म्हणा, नाही आले असतील तर नाही म्हणा। 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे। आणि असं नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण महाराष्ट्र शासनाचा जो पण GR येतो, जी पण नवीन माहिती येते सर्वात प्रथम आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।